माझी भावजय आणि मी आम्ही दोघी जणी आलोय जरंडेश्वरला. मारुतीरायाचं दर्शन घेतोय. स्टार्टलाच मारुतीराया. काय वाटत काय वाटत नाही आता आम्हाला पूर्वीपासून माहिती आहे ना पायऱ्याला उलट ताप तू चढायला काय पायऱ्या अर्ध्यापर्यंत. चला, हे रिक्षावाले काका आम्हाला सोडायला आले होते. मस्तपैकी आम्ही नणंद भाऊजया जरंडेश्वर पायऱ्या चढायला लागलेलो आहे. खूप छान वाटतंय. मस्त आहे, निसर्गरम्य जंगल हिरवगार. समोर हो का मारुतीराया जरंडेश्वर प्रसन्न. श्रीराम जय राम जय जय राम. आम्ही पायऱ्या चढत आहोत दोघी पण. एसटीनं आलोय. किती दिवसाची इच्छा होती आमची जरंड्याला यायची. जय श्रीराम सगळं. हो म्हणून ते लिहिलंय. उगी लिहत नाहीत ग. छान अशा वर चढायला सुंदर पायऱ्या आहेत जरंडेश्वरच्या डोंगरावरती. शांत वातावरण. पावसाचे थेंब थोडे थोडे पडत आहेत अंगावर. निघालो आम्ही नणंद भाऊजया. पाऊस यायला लागलाय छान. बॉबे खात खात दोघीच आहे. मज्जा. नाही बाय, पावसानं भिजलो. खूप पाऊस आला होता आणि येतोय पण. इतकं सुंदर पावसात चढायला लागलोय पायऱ्या वरती जरंडेश्वरच्या. पशु पक्षी बसायची सोय खूप छान. मी पायऱ्या संपल्या आणि हा रस्ता चालू झाला आमचा. हा असा रस्ता आहे. निम्म्यात पायऱ्या. खडीचं ट्रक आहे ते. मग त्या खडीच्या ट्रकात नाही आला असता. हो खाली. खडीचं ट्रॅक्टर. हिरवीगार रान दिसते. बघ की गो, एक पडीक रान नाही. सगळी हिरवी हिरवी गार आहे ती. ती कोरेगाव का काय? मोठी दिसते ती कोरेगाव. आला आता थोडंच राहिले. वरती आलो एकदम. बघ की ग, किती सुंदर आहे. हा हिरवगार. पाऊस पडल्यामुळे सगळी शेती वर एकदम उंच पोचलोय आम्ही आता. होय गी मग. निम्मी पायऱ्याची, निम्मी खाली चढ उतार आणि निम्मी अशी दगडांची वाट. खूप खडतर आहे वरती जरंडेश्वराला येताना पण. वाट अवघड आहे मारुतीरायाला येताना. पावसात भिजलो पण काही नाही, सगळं सुकून गेलं. किती दिवसाची इच्छा होती माझी जरंडेश्वरला यायची. आज पूर्ण झाली. चढलो पूर्ण मारुतीरायाच्या डोंगरावरती. फार पूर्ण आलो वरती. आता झालं. आता थोडंसं झेंडा दिसायला लागला. 1.5 तास 2 तास लागतो. पावसात तर खूप. उलट असंच यावं. खूप पावसात फार अवघड आहे. समोर भगवा झेंडा दिसतोय. आलो आम्ही पूर्ण वर चढून जरंडेश्वरला.
खूप दिवसाची इच्छा, इतका आनंद होतोय ना, तुम्ही म्हणाल काय म्हणते म्हणून. खरंच अवघड आहे, पावसात तर खूप अवघड आहे. थोडासा पाऊस झालाय, सगळं हिरवंगार झाले, अशा वेळेस यावं खरं निसर्गाचा आनंद घ्यायला. हे बघा, आलो वरती एकदम. असा भगवा फडकलेला बघितला, जितका आनंद होतो. पावसात भिजलो, इतकं कष्ट, शेवटी पोचलो. हा परिसर आहे वरचा, झरंडेश्वरच्या डोंगरावरचा. हे मंदिर आहे समोर. शांत वातावरण आहे. शांत वातावरण आहे. जागृत देवस्थान असल्यामुळं कथा त्याची कथा. मंदिराचा परिसर इतका सुंदर, स्वच्छ आणि शांत. खूप छान वाटलं झरंडेश्वरला येऊन. खूप दिवसाची इच्छा मारुतीरायांनी पूर्ण केली. ही मारुतीरायाची चांदीची गदा आहे. नशक लागली त्यावेळेस मात्र परत घेऊन आले. तेव्हा सगळं खरं आहे आपलं. स्वयंभू मूर्ती म्हणजे बसवलेली असे ना, जमिनीत ना शिवगम पडलेले. सद्गुरू ते काळजी महाराज ती जिवंत समाधी पिढीकडे त्यांना दृष्टांत दिला. मग त्यांनी ती उकरायला सुरुवात केली मूर्ती. मग तिथं ती उगम पावली. श्रीराम जय राम, जय जय राम. खूप सुंदर असं रामाचं मंदिर आहे. मारुतीरायाच्याच पाठीमागं, झरंडेश्वरचा मारुतीराय आहे त्याच्याच पाठीमागं रामाचं मंदिर खूप छान आहे.
आले आले ह्याच संतांना मारुतीरायांनी दर्शन दिलं होतं. जरंडेश्वरच्या डोंगरावर आम्ही दोघींनी बसून मिळून जेवण केलं, मी आणि माझी भावजय. इतकं सुंदर हे दर्शन झालं ना, आता जेवतो थोडं. हे रामरायाचं मंदिर आणि हे सुंदर असं बकुळीचं झाड. जिथं रामराय असते तिथं बकुळीचं झाड असतंच. इतकं सुंदर बकुळीला फुलं लागलेत ना, हे बघा बकुळीच्या झाडाची फुलं. आता मी वेचणार आहे बकुळीच्या झाडाची फुले. मी बकुळीची फुलं वेचते. की सुंदर आहेत ना, खूप छान. ही बकुळीची फुलं. समर्थ रामदास स्वामींची गुफा आहे इथं. आम्ही जाणार आहे आता इथं खाली उतरून. रामदास स्वामींना अशी ठिकाणं खूप आवडायची. असा रस्ता आहे सगळा. आम्ही आता खाली उतरायला लागलेलो आहोत. पाऊस नाही, मग पाऊस होता.